सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताळले उन्हाळी कांदा बाजार भाव. त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह कांदा अपडेट भाव बघता येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये लाल कांद्याला काय भाव मिळतो व उन्हाळी कांद्याला काय भाव मिळतो. आपण ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली बाजार समिती आहे पारनेर. उन्हाळी कांदा आवक होती 3,549 क्विंटल. किमान दर मिळाला 200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,250 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत. उन्हाळी कांदा आवक होती 3,726 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,200 रुपये. कमाल दर मिळाला 1,758 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव. उन्हाळी कांदा आवक होती 2,770 क्विंटल. किमान दर मिळाला 400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,100 रुपये. तर कमाल दर मिळाला 1,415 रुपये. तर पुढची बाजार समिती आहे सोलापूर. पांढरा कांदा आवक होती 601 क्विंटल. किमान दर मिळाला 200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,800 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,500 रुपये. पुढची बाजार समिती आहे कामठी. लोकल कांदा आवक होती 8 क्विंटल. किमान दर मिळाला 1,520 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,770 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,020 रुपये. पुढची बाजार समिती आहे जळगाव. लाल कांदा आवक होती 240 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 875 रुपये. तर कमाल दर मिळाला 1,300 रुपये. पुढची बाजार समिती आहे सोलापूर. लाल कांदा आवक होती 6,972 क्विंटल. किमान दर मिळाला 100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,200 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,500 रुपये. कांदा बटाटा भाव. शिरूर कांदा मार्केट.